हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. निश्चितच सर्व मान्यवरांनी विनंती असेल त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे मैदानामध्ये. सर्व मान्यवर आणि सुनीलजी करवडकर यांनी मैदानामध्ये यायचं आहे. निश्चितच आपण हे जे संगीत ऐकताय करेक्ट कार्यक्रम राजकोट बॉयजने केलंच आहे. हे नागेश यांनी हे संगीत लिहिलेलं आहे. निश्चितच हे जे लिरिक्स आपण पाहतोय हे नागेशने लिहिलेले आहे. निश्चितच याचं जे संगीत आपण मुंबईमधल्या आमच्याच मित्रांनी देखील हे संगीतबद्ध आणि ह्याला म्युझिक चाल देखील दिलेलं आहे. निश्चितच सुनीलजी करवडकर असेल त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. सुनील सन्माननीय विकास लांबोरे यांच्या जोरदार टाय मित्रांनो. हे गाणं जे ऐकताय आपण ते गाणं त्यांनी म्हटलंय आणि ते त्यांनी संगीतबद्ध देखील विकास लांबोरेंसाठी जोरदार टाय मित्रांनो. विकास लांबोरे हे संगीत त्यांनी म्हटलंय आणि हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलंय. महारणसंग्राम रंगला. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा विरुद्ध तनिष स्पोर्ट्स सावंतवाडी आणि महाविजेता ठरतोय तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी. निश्चितच सन्मान एजास मूल्य असेल त्यांनी मानक सन्मान द्यायचा आहे. सन्माननीय नितेश हडकर आणि सन्माननीय एजाज मुल्ला यांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री भावेश खंदारे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्री साई स्पोर्ट्सचे यूट्यूब लाईव्हचे सर्व सन्माननीय शैलेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री शैलेशजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण मैदानामध्ये या. अगदी व्यासपीठावर आपण लगेचच प्राइज सेरेमनी बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत. विनंती आहे नितेश हडकर आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेच या. मित्रांनो आपण पाहिली त्याचबरोबर गुणेश हडकर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील गुणेश हडकर नितेश हडकर दोघांना विनंती आहे आपण कृपया करून व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वागतम सुस्वागतम. गोट्या गवंडी आपल्याला देखील विनंती आहे. प्रथमेश रूप गोट्या गवंडी त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळालं होतं. अतिशय सुंदर पंचगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली आहे. त्यांचे पंच आणि नितेश हडकर गुणेश हडकर आणि गोट्या गवंडी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन लगेच स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी लगेचच आपण या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आकर्षक प्रेक्षक निश्चितच ज्या स्पर्धेमध्ये जो खेळाडू असतो राम कीर्तने याला विनंती असेल त्याने एका जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. राम कीर्तने खुर्ची आहे. राम कीर्तने बसायचं आहे. निश्चितच या स्पर्धेला तुमचं देखील तेवढंच महत्वाचं कारण तुम्ही कारण प्रत्येक वेळेला इकडे दिसता तिकडे दिसता तुम्हाला एक खुर्ची दिलेली आहे. राम कीर्तने हॉटेल लौकिकचे अलौकिक मालक असे राम कीर्तने आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो. त्याचप्रमाणे मी आमंत्रित करतोय सन्माननीय शैलेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय शैलेश पाटील ज्याच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्हचा 3 रात्री हा थरार आपण पाहिलात ते शैलेश पाटील श्री साई स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील आपण अनुभव घेता आला. त्याबद्दल शैलेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री शैलेश पाटील साहेब.
एका स्वागतम सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन राजकोट बॉयज मित्रमंडळ राजकोट बॉयज क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाची आपण पाहतोय ती अनुभवतोय आत्तापर्यंत आपण अनुभवत होतो ही स्पर्धा आज आपण अनुभवणार आहोत प्राइज सेरेमनी अर्थात बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर यांचं शब्दसुमनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि आपण लगेचच या बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत। सर्वप्रथम सेमीफायनल नंबर 2 दुसऱ्या सामन्यातील सामनावीर हे किताब या ठिकाणी देण्याचं राहून गेलेलं होतं। विनंती करतोय राज यांना, राज ठरतोय दुसऱ्या सामन्यातील सामनावीर। तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी संघ कर्णधार राज आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मैदानावर यायचं आहे। सन्माननीय मंदार परब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आकर्षक टी शर्ट राज याला आपण सुपूर्द करायचं आहे। सन्माननीय मंदार परब, सन्माननीय मंदार परब यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते राज जो कर्णधार आहे तनुष स्पोर्ट्स संघाचा तो कर्णधार मगाशा सामन्यातील अर्थातच पहिल्या दुसऱ्या सेमीफायनलचा सामन्यातील सामनावीर हे किताब त्या ठिकाणी वितरित केला आहे। धन्यवाद धन्यवाद राज। त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण सर्वप्रथम या ठिकाणी वळणार आहोत। पुन्हा एकदा अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आमचे सगळे लाडके मान्यवर आमच्या शब्दाला अगदी हो देत आता आपण पाहिलं तर बरोबर 2:40 झाली तरी देखील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांचा पुन्हा एकदा हात जोडून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय आणि आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे सर्वप्रथम आपण वळतोय। अंतिम सामन्यातील सामनावीर हे पारितोषिक या ठिकाणी सर्वप्रथम वितरित केलं जात आहे। झालेल्या सामन्यातील सामनावीर बॅक टू बॅक दुसऱ्या वेळेला मैदानावर अंतिम सामन्यात देखील राज हा खेळाडू ठरतोय। या सामन्याचा सामनावीर सन्माननीय श्री आदरणीय संजयजी नार्वेकर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राज याला पुन्हा एकदा टी शर्ट आकर्षक मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो राजसाठी। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन मालवण नगरी। त्यानंतर या स्पर्धेत सहदेव शेठ बापार्डेकर साहेब यांच्या माध्यमातून चौकारासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं। हे सर्वप्रथम या ठिकाणी 5,000 रुपयांचं पारितोषिक वितरित केलं जात आहे आणि 5,000 रुपयांचा मानकरी ठरलेला खेळाडू पुन्हा एकदा विनंती आहे राज आपण पुन्हा एकदा मैदानावर यायचं आहे। आपलं स्वागत खरोखरच अप्रतिम कामगिरी तनुष स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जातंय। आदरणीय सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे राजसाठी। त्यानंतर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले सुमधुर आवाज समालोचक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन मालवण गावचे सुपुत्र मालवणचे सुपुत्र सन्माननीय राहुल केळुसकर यांचा सन्मान केला जातोय। सर्वप्रथम राहुल केळुसकर आपल्याला विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे। आपला सन्मान केला जातोय राजकोट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं। त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं
राहुल केळुसकर यांचा सन्मान गोपी मालवणकर या ठिकाणी स्वीकारत आहेत, विनंती करतोय. मी विनंती करतोय राम कीर्तने यांना की आपण राहुलचा सन्मान अर्थातच गोपीपर्यंत हे राहुलपर्यंत गोपी हे पारितोषिक म्हणजेच सन्मान त्या ठिकाणी वितरित केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. राहुल केळुसकर श्री सुंदर त्याचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं गेले 3 रात्री. त्यानंतर तदनंतर वालाल गजे सुपुत्र सुमधुर आवाजांनी बऱ्याच सिंदूर गजलमध्ये आपला आवाज दिलाय. अंडरम असो ओहरम असो सुमधुर आवाज वालाल सुपुत्र आमचे मित्र सुनीलजी करवडकर यांचा देखील सन्मान केला जातो. ह्या स्पर्धे निमित्ताने सलग 3 दिवस सुमधुर समालोचन सुनीलजी करवडकर. कारण मित्रांनो समालोचन करणं सोपं आहे वाटतं, आपण बोलू शकतो, पण माईक हातात आल्यावर भल्या भल्यांची फापरते. मात्र सुनील करवडकर बऱ्याच स्पर्धेंना बऱ्याच मोठ्या आवाज देतात. तेच सुनीलजी करवडकर त्यांचा जरी सन्मान केला जातोय. मिल्टन फर्नांडिस यांच्या शुभ असते. इथे सुनीलसाठी जो डाटा आहे मित्रांनो, कारण सुनील देखील सुरूमध्ये समालोचन करतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्याचा आवाज ऐकतो. मालवण असो कुडा असो सिंधुदुर्गमध्ये त्याचा आवाज सर्व क्रीडासिकांना माहिती आहे, सर्व खेळाडूंना माहिती आहे. तदनंतर वैयक्तिक परीक्षेने निवडतोय आपण. बरीच स्पर्धा आपण रंगली. राजकोट बाईची अंतिम सामना विजय झालाय तो सावंतवाडी संघ. धन्यवाद गोपी, त्यानंतर धन्यवाद राजकोट बॉईज आणि धन्यवाद नागेशजी परब. पुढचा सन्मान होतोय गोपी मालवणकर. हे देखील समालोचकांची अतिशय सुंदर भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाली. ते समालोचक गोपी मालवणकर यांचा सन्मान सन्मान्य श्री भावेश खंदारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित केला जातोय. अतिशय सुंदर समालोचन गोपी मालवणकर यांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. त्यानंतर आपण या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक आहे आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर राजकोट बॉईज मित्रमंडळ आणि राजकोट बॉईज क्रिकेट संघ यांच्या विद्यमानाची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी उशीर फार प्रमाणात झालेला आहे. बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सर्वप्रथम या ठिकाणी वितरित केलं जाईल. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे बघणार आहोत. चतुर्थ क्रमांकावर असलेला संघ अर्थातच सर्वप्रथम या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी असलेला संघ उमेश स्पोर्ट्स मालवण संघ. विनंती करतोय जो सेमी फायनल मध्ये सोहम तेजा स्पोर्ट्स संघासमोर पराभूत झालाय तो चतुर्थ क्रमांकाचा संघ आहे उमेश स्पोर्ट्स मालवण संघ. आणि मी युवा उद्योजक सन्माननीय प्रीतमजी गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी वितरित केलं जात आहे. आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आहे. रोख रक्कम आकर्षक चषक हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि उमेश स्पोर्ट्स एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. उमेश स्पोर्ट्स आपल्याच मालवण तालुक्यातील हा संघ आहे. आपण पाहतोय उमेश स्पोर्ट्सचा सन्मान सन्माननीय आदरणीय प्रीतमजी गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकावर असलेला संघ तो अर्थातच रोख रक्कम आहे 5000 रुपयांचा पारितोषिक आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. आणि मी आमंत्रित करतोय आदरणीय गणेशजी भट साहेब यांना
त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं आहे. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी असलेला संघ आहान स्पोर्ट्स संघ, विनंती आहे आहान स्पोर्ट्स संघ आपण कर्णधार सहकारी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या ठिकाणी स्वीकारतील पारितोषिक. आहान स्पोर्ट्स संघ संदेजी सुर्वे यांच्या संघ मालकीचा संघ आपण पाहतोय मैदानावर. 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आहे. आहान स्पोर्ट्स संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, तृतीय क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय वैयक्तिक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि संपूर्ण मालिकेतील मालिकावीर. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर भेटवस्तू आहे. त्यामध्ये आपल्याला टेबल फॅन आहे, त्याचबरोबर सिलिंग फॅन आहे. अशा पद्धतीचे हे पारितोषिक आहेत. त्याबरोबर कूलर आहेत आणि त्याबरोबर बॅट देखील आहे. असं हे वैयक्तिक पारितोषिक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय या मालिकेतील बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट, अर्थातच मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ शुभम हेरेकर ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. विनंती आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरलेला शुभम हेरेकर आपण मैदानामध्ये यायचा आहे. मी विनंती करतोय सन्माननीय रणजित खंडारे साहेब आणि सन्माननीय रोहितजी कवटकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी सध्या आपण पाहिलं तर गरमीचा सीझन आहे. गरमीमध्ये फॅन, थंड वाऱ्यासाठी आपल्याला फॅन आणि आकर्षक ट्रॉफी राजकोट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी वितरित करण्यात येते. दोन्ही मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये शुभम हेरेकर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्याने अप्रतिम कामगिरी केली असा गोलंदाज मैदानावर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ मयुरेश शिवडावकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मयुरेश शिवडावकरचं. त्याच्यासाठी क्रिस्टल ट्रॉफी. त्याचबरोबर निश्चितच सुनील, मी बोललो होतो मयुरेश सुरेख गोलंदाजी. जो सामना मयुरेशने पहिल्या दिवशी जिंकवलाय आकर्षक त्यानिमित्तच हा मयुरेश आत्महत्या उभा आहे. उत्कृष्ट गोलंदाज हा म्हणून हे पारितोषिक जिंकतोय. सन्माननीय पिंट्या लुईस आणि सन्माननीय बाळू भोगवेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करायचं आहे. सन्माननीय पिंट्या लुईस आणि आदरणीय बाळू भोगवेकर यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या करूयात मयुरेश शिवडावकर साठी. आणि त्याचबरोबर आकर्षक मिक्सर देखील आहे. अप्रतिम कामगिरी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जसा मयुरेश चक्री गोलंदाजी करतो तसाच हा मिक्सर चक्री फिरणार आहे. चक्री फिरेल, 3 वर फिरवा मिक्सर आणि गोलंदाजी उमर कमाल करा. सोम तेजस स्पोर्ट्स मयुरेशचा विचार करायचा आहे. आणि जे 2 खेळाडूंनी ही पारितोषिक वितरण केले आहे ते बाळू आणि आमचे पिंट्या, हे दोन्ही उत्कृष्ट गोलंदाज होते. त्या काळी बक्षीस असायचं 777 किंवा 3333 ही खूप मोठं बक्षीस पारितोषिक होतं. त्या काळात हे नावाजलेले गोलंदाज होते आणि त्याच गोलंदाजकडून मयुरेशला देखील उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मिळत आहे. त्याबद्दल तुझे देखील आभार आणि राजकोट देखील आभार.
धन्यवाद गोपी. त्यानंतर आपण वळतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी आहे तरुण स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचा कर्णधार राज ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. विनंती करतोय सन्माननीय श्री आदरणीय शैलेशजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलंय आणि त्याच्यासाठी आकर्षक कूलर देखील आहे. त्याचबरोबर राज आपण मैदानामध्ये यायचं आहे. शैलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर देखील त्या ठिकाणी देण्यात येतोय. विशाल आणि अथर्व. शैलेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरच थांबायचं आहे, मैदानावरच थांबायचं आहे. मी आमंत्रित करतोय अथर्व चिंदरकर आणि सन्माननीय विशाल मोडक यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शैलेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शैलेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत, सन्मान केला जात आहे. राजकोट बॉयज श्री साई स्पोर्ट्स यांचा हा सन्मान आपण पाहतोय मैदानावर. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. आकर्षक टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजेच राजकोट बॉयजचं टी शर्ट आहे, ते श्री साई स्पोर्ट्सच्या ब्रँडने बनवलेलं आहे. अक्षय स्पोर्ट्स संघाचा देखील पंच पॅनल या ठिकाणी लाभलं, त्या पंच पॅनलचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. विनंती करतोय गुणेश षडकर, गोट्या गवंडी आणि किंवा नितेश षडकर आपण. हॅलो हॅलो चेक. सुनील सांगू इच्छितो मालवण तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असो, अक्षय स्पोर्टचे सर्व खेळाडू पंच म्हणून कशाला म्हणजे म्हणजे ते तेवढे ते हुरहुरून नाही रे, त्यांनी आपल्याला पंचगिरी म्हणून स्वतः थांबतात तिकडे. स्वतःची स्पर्धा आहे म्हणून ते सगळे अक्षय स्पोर्टचे खेळाडू थांबतात. अक्षय स्पोर्ट साठी टाळते त्यांची देखील स्पर्धा लागते. 16, 17, 18, 19, 20 मे रोजी पिट्या स्मृती चषक आपल्या समोर रंगणार आहे. पण अक्षय स्पोर्टचे खेळाडूंसाठी एक विशिष्ट टाळ्या म्हटलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये ते स्वतः येतात की स्वतः पंच म्हणून राहतात. टाळ्या राजकोट बॉयजने वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. राजकोट बॉयजून टाळ्या अक्षय स्पोर्ट्स साठी. सन्माननीय यश कवटकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे सन्मान केला जातोय. मैदानावर नितेश षडकर हे सन्मान स्वीकारतायत. अक्षय स्पोर्ट्स संघाच्या वतीनं जे आम्हाला पंच पॅनल या ठिकाणी लाभलंय राजकोट बॉयज मित्रमंडळासाठी पिट्या स्मृती चषक आपण पाहणार आहोत. दिनांक 16, 17, 18 आणि 19 आणि 20 असेल महाअंतिम दिवस. धन्यवाद नितेश षडकर, धन्यवाद गुणेश, त्याचबरोबर धन्यवाद गोट्या गवंडी आणि सगळे अक्षय स्पोर्टचे आपण पंच आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील आपण द्वितीय क्रमांकाकडे वळतोय. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आहे 33,333 आणि आकर्षक चषक जो प्रायोजित केलाय सन्माननीय आदरणीय सोनू खंदारे साहेब यांच्या माध्यमातून. आणि विनंती करतोय सोनू खंदारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. आणि विनंती असेल सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ आणि सहकारी खेळाडू हे पारितोषिक आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. सोनू खंदारे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्या ठिकाणी वितरित केलं जात आहे. क्रमांकासाठी रोख रक्कम 33,333. चषकाचा स्वीकार करतायत. धन्यवाद सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ आदरणीय सोनू खंदारे साहेब. पारितोषिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झाला, उत्कृष्ट गोलंदाज झाला, उत्कृष्ट फलंदाज झाला, त्यानंतर
या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर आणि या मालिकावीराचं पारितोषिक या ठिकाणी राहिलं आहे आणि या मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी आहे, क्रिस्टल ट्रॉफी, त्यानंतर आकर्षक सायकल आहे आणि त्याचबरोबर आकर्षक बॅट देखील आहे आणि मालिकावीरासाठी चिंतामणी स्कुबा डायव्हिंग यांच्या माध्यमातून एजाज मुल्ला यांना मी आमंत्रित करतोय. रेहान स्कुबा स्पोर्ट, रेहान स्कुबा डायव्हिंगचे मालक सन्माननीय एजाज मुल्ला आणि चिंतामणी स्कुबा डायव्हिंगचे मालक आणि सगळे सदस्य यांच्या वतीनं हे पारितोषिक मालिकावीराचं वितरित केलं जात आहे. आकर्षक सायकल आहे, आकर्षक बॅट आहे आणि आकर्षक चषक आहे. कोण असेल या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर? मित्रांनो, मालिकावीरासाठी कोण असेल? मालिकावीराचा किताब जातोय. स्मिथ ठरतोय या संपूर्ण मालिकेतील मालिकावीर. अप्रतिम कामगिरी, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक आघाड्यांवर अतिशय सुंदर कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाली. आकर्षक सायकल, त्याचबरोबर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी, त्याचबरोबर आकर्षक बॅट हे पारितोषिकाचं स्वरूप चिंतामणी स्कुबा डायव्हिंग त्याचबरोबर रेहान स्कुबा डायव्हिंग यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्या ठिकाणी वितरित होत आहे. स्मिथ ठरतो या संपूर्ण मालिकेतील मालिकावीर. बॅट आहे श्री साई स्पोर्ट्स शैलेजी पाटील यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत करण्यात आलेली बॅट आपल्याला पाहायला मिळते. स्मिथ आपल्याला पाहायला मिळतोय या सायकलची राईड देखील घेतोय. त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. स्मिथ साठी अप्रतिम कामगिरी. तो आला मैदानावर, तो लढला, तो खेळला आणि सगळ्यांची मन जिंकून घेतली. त्यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 77,777 आणि आकर्षक मानाची सन्मानाची क्रिस्टल ट्रॉफी अर्थातच राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी जो प्रथम क्रमांकाचा संघ आहे. विनंती असेल तनु स्पोर्ट्स सावंतवाडी संघ कर्णधार आणि सहकारी खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ज्याने आपले नावे केले तो अर्थातच तनु स्पोर्ट्स संघ आपण मैदानामध्ये यायचा आहे आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्री सहदेव शेठ बापर्डेकर आणि त्यांचे तमाम मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते विनंती करतोय आदरणीय सहदेव शेठ बापर्डेकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिस्टल जो तनु स्पोर्ट्स सावंतवाडी संघ आपण पाहतोय विकास महाडेश्वर सावंतवाडी यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत त्यांचा संघ आपण पाहतोय आणि सहदेव शेठ बापर्डेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केले जात आहे. रोख रक्कम आणि त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण देखील उभं राहायचं आहे. रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी या ठिकाणी वितरित केले जाते. धन्यवाद सुनील करवडकर. भेटू 11 तारीखला गवंडीवाड्यामध्ये 11, 12, 13, 14, 15 मे रोजी गवंडीवाडा आतू स्मृती चषक आणि त्यानंतर 16, 17, 18, 19, 20 मे रोजी सर्वांची लाडकी स्पर्धा पिट्या स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम थोड्या दिवसात मालवण तालुक्यामध्ये रंगेल. तत्पूर्वी ही राजकोट बॉयजची ट्रॉफी आपण पाहिली, आपण अनुभवली, आपण बघितली श्री साई स्पोर्ट्स वर. त्याबद्दल रसिकांचे आभार. अंतिम सामना विजेता. त्यानंतर मित्रांनो अगदी मगाशी सांगितलं होतं की श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो खेळाडू या ठिकाणी अतिशय सुंदर कामगिरी करेल तो अर्थातच ओके 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 ठीक आहे. धन्यवाद पुन्हा एकदा राज तोडणकर याच्यासाठी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि त्यानंतर राजकोट बॉयज क्रिकेट संघ तर महत्वाची घोषणा होते. पहा, लक्ष द्या, ऐका. निश्चितच सूचना आहे. या स्पर्धेत ज्यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली, सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो अर्थातच मयुरेश शिवडावकर, ब्रँड अँबॅसेडर SSS अर्थातच श्री साई स्पोर्ट्स अशी घोषणा केली जाते. अर्थातच शैलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही
श्री साई स्पोर्ट्सचा पुढचा ब्रँड अँबॅसेडर असेल मयुरेश शिवडावकर. विनंती आहे मयुरेश शिवडावकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आदरणीय आमचे सहदेव शेठजी बापर्डेकर यांच्या माध्यमातून गोपी मालवणकर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सहदेव शेठ बापर्डेकर साहेब आपण या ठिकाणी आलात, अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं राजकोट बॉईज मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं राजकोट बॉईज क्रिकेट संघ आणि राजकोट बॉईज मित्रमंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. ब्रँड अँबॅसेडर पदी त्याची निवड झालेली आहे. सर्वप्रथम त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि उद्यापासून आपल्याला निश्चितच ट्रिपल श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. तर ठरतोय तो तनुष्पोर्ट सावंत वाडी. थँक्यू डीजे आणि थँक्यू गोपी. पुन्हा एकदा राजकोट बॉईज मित्रमंडळ आणि राजकोट क्रिकेट संघाचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. समालोचन करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते आमचे नागेशजी बरब साहेब, त्याचबरोबर आमचे सोनू खंदारे या सगळ्यांचं आणि विशाल मोडक यांचं खास करून त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सगळ्या मालवण वासियांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम सगळ्यांचं पुन्हा एकदा राहू द्यात एवढीच अपेक्षा करतोय आणि सगळ्या खेळाडूंची आणि सगळ्या मान्यवरांची सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच सुनील तुझ्यावर प्रेम मालवणचे राहणार आहेत. आपण भेटू पुन्हा स्वाद ऐकला पिट्या स्मृतीकडे, तत्पूर्वी आतू स्पोर्ट कडे देखील भेटू आणि